बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आकाशात विजा चमकत होत्या. त्या छोट्याशा कॅफेत खिडकीजवळ बसलेली अनन्या शांतपणे चहाचा कप हातात धरून होती. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. समोर बसलेला आर्यन मात्र खूप अस्वस्थ दिसत होता. तो वारंवार घड्याळाकडे पाहत होता. जणू काही त्याच्या मनात खूप मोठं वादळ सुरू होतं. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, अनन्या, मी तुला आज एका खास कारणासाठी भेटायला बोलवलं आहे. अनन्या हलकेच हसली. बोला ना, एवढे गंभीर का दिसताय? आर्यनने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवणार आहे, पण तो ऐकल्यानंतर कदाचित तू माझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाहीस. अनन्या थोडी गोंधळली. इतकं भयंकर काय आहे? आर्यनने टेबलावरची बोटं घट्ट दाबली. तू माझ्याशी लग्न करशील का? आणि क्षणभर अनन्याला काही सुचलं नाही. तिच्या हातातील कप हलकेच थरथरला. ती काही बोलणार इतक्यात आर्यन पुन्हा म्हणाला, पण माझी अट पूर्ण ऐक. अनन्या शांत झाली. आर्यनचा आवाज खूप थंड झाला. मी तुला दर महिन्याला 40,000 रुपये देईल. तुझ्या प्रत्येक गरजेची जबाबदारी घेईल. तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. अनन्या अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होती. आर्यन पुढे म्हणाला, पण या नात्यात एक अट आहे. तुला पत्नीचे कोणतेही अधिकार मिळणार नाहीत. तू माझ्या घरात राहशील, पण माझी पत्नी म्हणून नाही, तर फक्त एक मैत्रीण, एक सोबती म्हणून. अनन्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना एकत्र दाटून आल्या. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे लग्न नावालाच? आर्यनने मान खाली घातली. हो, फक्त नावापुरतं. पावसाचा आवाज आणखी वाढला आणि त्या आवाजाच्या पावसाच्या गोंगाटात अनन्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण मिळणार होतं. अनन्या काही क्षण शांत बसली. तिला आर्यनचा प्रस्ताव समजत नव्हता. कोणी असं लग्न का करेल आणि तुम्ही माझ्यासारख्या मुलीलाच का निवडलं? तिने विचारलं. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. कारण मला विश्वास आहे की तू पैशासाठी माणुसकी विकणाऱ्यांपैकी नाहीस. अनन्या हसली. मग तुम्ही मला महिन्याला पैसे देण्याची गोष्टच का केली? आर्यनच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. कारण मला एका अशा नात्याची गरज आहे ज्यात अपेक्षा नाहीत, अधिकार नाहीत, फक्त साथ आहे. पण का? आर्यनने खिडकीबाहेर पाहिलं. त्याचं उत्तर आता देऊ शकत नाही. त्या रात्री अनन्या घरी आली. तिची आई गेलेले 2 वर्ष झाली होती. वडील अंथरुणात खेळले होते. घरावर कर्ज होतं. नोकरी करूनही खर्च भागत नव्हता. ती संपूर्ण रात्र झोपू शकली नाही. आर्यनचा प्रस्ताव तिच्या डोक्यात फिरत होता. हे लग्न नव्हतं, हा होता एक करार. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आर्यनला भेटली आणि म्हणाली, मला तुमची अट मान्य आहे. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. माझी अट ऐकूनही? हो. का? अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. कधी कधी आयुष्य आपल्याला स्वप्नांपेक्षा जबाबदाऱ्या निवडायला भाग पाडतं. आर्यनने काहीही न बोलता मान हलवली. साध्या मंदिरात दोघांचं लग्न झालं. ना बँड, ना वाजंत्री, ना नातेवाईकांची गर्दी. गळ्यात मंगळसूत्र पडलं, कपाळावर कुंकू लागलं आणि तरीही अनन्याला स्वतःला नववधू असल्यासारखं वाटत नव्हतं. घरी आल्यावर आर्यनने एका खोलीकडे बोट दाखवलं. ही तुझी खोली आणि तुमची? त्याच्या शेजारची. अनन्या काही बोलली नाही. रात्री तिला झोप येत नव्हती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, पण तिच्या नात्याला नाव नव्हतं. एके दिवशी अनन्या घर साफ करत होती. तेवढ्यात तिला एका कोपऱ्यात एक फोटो सापडला. फोटोत एक सुंदर मुलगी होती. मागे लिहिलं होतं, माझी पत्नी, माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. तेवढ्यात आर्यन तिथे आला. त्याच्या हातातून फाईल खाली पडली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती माझी पत्नी होती, सायली. अनन्या शांतपणे ऐकत होती. आमच्या लग्नाला फक्त 8 महिने झाले होते आणि एका अपघातात ती मला सोडून गेली. तो रडू लागला. मी तिला विसरू शकलो नाही, पण आईच्या शेवटच्या इच्छेसाठी मला लग्न करावं लागलं. त्या क्षणी अनन्याला समजलं, आर्यनने तिला माझी पत्नी म्हणून नाही, तर
जखमी मनाला आधार म्हणून घरात आणलं होतं. दिवस पुढे जात होते. अनन्या आर्यनची काळजी घ्यायची. त्याला वेळेवर जेवायला घालायची, औषधांची आठवण करून द्यायची. तो आजारी पडला तर रात्रभर जागून बसायची. एक दिवस आर्यनने विचारलं, तू एवढी काळजी का करतेस? अनन्या हसली. कारण तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मी तर तुला पत्नीचे अधिकारही दिले नाहीत, अनन्या हळूच म्हणाली. प्रत्येक नातं अधिकारांवर टिकत नाही. काही नाती माणुसकीवरही जगतात. त्या दिवशी पहिल्यांदाच आर्यन बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात काहीतरी बदलत होतं. लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाला. त्या दिवशी आर्यनने अनन्याला त्याच कॅफेत बोलवलं जिथे त्याने तिला प्रस्ताव दिला होता. बाहेर पुन्हा पाऊस पडत होता. त्याने तिच्यासमोर एक छोटासा बॉक्स ठेवला. अनन्या गोंधळली आणि त्याने विचारले, हे काय? आर्यन हळूच म्हणाला, आज मी आपला लग्नाचा करार संपवायला आलो आहे. अनन्याचा चेहरा फिकट पडला. म्हणजे मी इथून निघून जावं? आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. नाही, मला तू कुठे जाऊ नकोस असं वाटतं. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. 1 वर्षापूर्वी मी तुला पत्नीचे अधिकार नाकारले होते, पण आज मला समजलं आहे, पत्नी ही कागदावर लिहिलेली ओळख नसते, ती आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती असते. त्याने बॉक्स उघडला. त्यात एक अंगठी होती. अनन्या, आज पुन्हा एकदा विचारतो, यावेळी करारासाठी नाही तर मनापासून माझी खरी पत्नी बनशील का? अनन्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने हसत मान हलवली आणि त्या पावसाच्या साक्षीने 2 जखमी मनांनी पहिल्यांदाच खरं प्रेम स्वीकारलं. नात्याला नाव, पैसा किंवा अधिकार मोठं बनवत नाहीत. निस्वार्थ साथ, काळजी आणि प्रेम एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही आपल्या आयुष्याचा सर्वात जवळचा माणूस बनवू शकते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.